माझं हितेश आहे. आपण आज फायनल कीवर्ड काय असतं हे शिकणार आहे. फायनल कीवर्ड इज यूज टू इन व्हेरिएबल, मेथड आणि क्लासमध्ये यूज करतो. फायनल कीवर्ड व्हेरिएबल मध्ये एकदा जी व्हॅल्यू आपण इनिलाइज म्हणजे सेट केली 20 ला, x इज इक्वल टू 20, ते परत आपण खाली कुठंच चेंज करता येत नाही. आणि मेथड मध्ये जी मेथड आपण एकदा फायनल कीवर्डने लिहिली तर ती परत खाली क्लासमध्ये किंवा कुठेही आपण ती चेंज करून लिहू नाही शकत ती मेथड. आणि क्लास जर फायनल कीवर्डने यूज केला ना तर खाली परत तो कुठं एक्सटेंडमध्ये तो क्लासचं काय ते जे क्लासमध्ये आपण वरच्या फायनल कीवर्ड मधून लिहिलं असेल ते खाली जाऊन परत चेंज करता येत नाही त्याच्यातलं काही व्हेरिएबल वगैरे काहीच. फायनल कीवर्ड कोणत्या कोणत्या ठिकाणी यूज करतात? व्हेरिएबल, मेथड आणि क्लासमध्ये. व्हेरिएबल सोबत यूज केला तर व्हेरिएबल सोबत यूज केला तर तो परत खाली एकदा जे व्हॅल्यू सेट केली ती परत खाली चेंज करता येत नाही. तो कॉन्स्टंट असते ती व्हॅल्यू. एकदा जी सेट केली 20 सेट केली तर ती एकदा कॉन्स्टंट होऊन जाते. आणि फायनल मेथड असेल तर मेथड असली तर ती ओव्हरराईड होऊ नाही शकत परत सेकंड सब क्लासमध्ये. फर्स्ट क्लासमध्ये लिहिली तर तिथंच ती काही चेंजेस करायचे तर तिथंच करू शकतो आपण, खाली परत चेंज करता येत नाही ते. ओव्हरराईड. आणि क्लासच फायनल असेल तर सब क्लास आपण त्या नावाचं घेऊ नाही शकत. त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. तो तसं नाही इनहेरिटन्स मध्ये एक्सटेंड करता. बरोबर. अजून काही सांगता येत? ठीक, बोलल्यास दोन